बेसिकली जे इलेक्शन कमिशननी उत्तरं द्यायला पाहिजे होती राहुलजींच्या लेखानंतर, ती हल्ली अदानींवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते, इलेक्शन कमिशनवर अटॅक केला की बीजेपी उत्तर देते. जणू काही देवेंद्र फडणवीस हे बीजेपी हे इलेक्शन कमिशनचे स्पोक्सपर्सन प्रवक्ते असल्यासारखं वागतायत. आणि खरं तर त्यांनी जो लेख लिहिला त्या माध्यमातून तेच उघड पडले. खूप मुद्दे असे आहेत त्यांचे. काल 11 वर्ष झाली मोदी सरकारला, पण अतिशय फेलियर असं सरकार आहे. शेतकऱ्यांच्या योजना असतील, पीक विम्याच्या योजना असतील, पाण्याच्या जलजीवन मिशन असेल, सगळ्या फेल. उद्या दिशा मीटिंग आहे, त्यांना आम्ही एक्सपोज करू उद्याच्या मीटिंग नंतर. पण आज जे काही सत्य परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये घडली 2024 मध्ये, ती त्याबद्दल आणि देवेंद्र फडणवीसचा पूर्ण जो लेख होता त्याबद्दल आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. मी काही 2-3 गोष्टी तुम्हाला त्यांच्या निदर्शनास आणते. खरं तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया, LOP आणि PM या तिघांची कमिटी ही मोदीजींनी स्थापन नाही केली. ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ती कमिटी त्यांना स्थापन करावी लागली. ही मोदीजींची आयडिया नव्हती. उलट मोदीजींनी CGIला फायर केलं आणि त्यांच्याऐवजी त्यांनी अमित शहाना बसवलं तिथे. तर तो एक देवेंद्र फडणवीसचा पॉईंट आहे जो मी रिफ्यूट त्या ठिकाणी करते. 1950 पासून काँग्रेस ही कमिटी स्थापन करत होती, पण त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही. ह्या वेळेस सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला ह्याबाबत दाखल झाला. जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणत होते की पहिले 1 कोटी, मग 75 लाख, मग 63 लाख, मग 21 लाख अशी त्या ठिकाणी वाढ झाली, तेव्हा तेच एक्सपोज झाले. कारण का लोकसंख्येत तेवढी, मतदारांची जी संख्या असते तेवढी वाढ झाली नाही, हे पण ते ऑन रेकॉर्ड. म्हणून ते स्वतःला उघड पडले, ते तोंडघाशी पडले, कारण का ते कॉन्ट्रडिक्टरी त्यांनी स्टेटमेंट दिली. 41 लाख हे एवढी लोक EC म्हणजे ECला भारतरत्न मिळाला पाहिजे की एवढ्या कमी वेळात 41 लाख लोक इलेक्शन कमिशन मोबिलाइज कसं करतं, 41 लोकांना बूथ पर्यंत कसं काय आणते एवढ्या कमी वेळात, हा प्रश्न आहे. ऑब्व्हियसली जर मतदारसंख्या कमी होत असेल तर 18च्या वरची पण लोकांची जी नोंदणी आहे ती पण कमी होते. मग मी देवेंद्र फडणवीसला विचारते, मग तुमची ही जी आकडेवारी आहे ती कशी वाढली? तुम्हीच हे बोलून त्या ठिकाणी तोंडघाशी पडला. आणि देवेंद्र फडणवीसला का वाटलं की त्यांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे? चोर के दाढी में तिनका असं एक प्रकारचं तिकडे आपल्याला दिसून येतं. 2024च्या लोकसभेमध्ये 5.83 लोकसभेमध्ये 5 नंतर झालेल्या वोटिंगमध्ये पर्सेंटेज वाढ झाली आणि विधानसभेत 7.83 वाढ झाली. याचा अर्थ त्यांनी लोकसभेत पण मॅनिप्युलेशन केलेलं, पण त्यांना कळलं की 5.83 हे कमी होतं आणि म्हणून त्यांनी 2% जास्त लोकसभेत विधानसभेत वाढवलं, 7 केलं 5चं. CCTVचा कायदा जेव्हा आम्ही मागितलं CCTV फुटेज, तेव्हा मोदी सरकारने CCTV कायद्यामध्ये बदल केली आणि अमेंड केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की CCTVचं फुटेजचं ॲक्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. मग नेमकं का लपवतात, का त्यांना द्यायचं नाही, काय लपवायचा प्रयत्न करता, का तुम्ही उघडकी सगळ्यांच्या समोर उत्तरं देत नाही आहात आणि आकडेवारी देत नाही आहात? आणि फडणवीसजी महाराष्ट्राची धुरा सांभाळा, स्पोक्सपर्सन बनायचं त्या ठिकाणी प्रयत्न करू नका. अकार्यक्षम, अयशस्वी असे तुम्ही प्रवक्ते भाजपचे आहात आणि ECचे आहात. व्यवस्था ही 4थ्या नंबरला आहे. नाही, तुम्ही बघू शकता ते फक्त मला असं वाटतं कुठेतरी सर्वे आलेला त्याच्यामध्ये. पण आज बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे विषय असतील, महागाईचे विषय असतील, त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. मॅडम, ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर मोदींची जी भाषा आहे ती फिल्मी नटांसारखी, म्हणजे डायलॉग बाजू अमिताभ बच्चन, तुम्हीच रोटी खाओ नाही तो गोली खाएंगे. ऑफ सिंदूर मला कोणतीही स्टेट, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सने कमाल केली.
आपले अँटी डिफेन्स आपले जे आकाशची सिस्टीम्स असतील किंवा सगळं आपले पायलट्स असतील, आपले जवान असतील, अतिशय चांगलं काम केलं. पण त्यांना डिमोरलाइज करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. त्यांना डिमोरलाइज केलं कारण का जो विजय आपण घोषित करायला पाहिजे होता तो विजय त्या ठिकाणी घोषित नाही केला. जो रिस्पेक्ट जे शहीद झाले त्यांना द्यायला पाहिजे होता. मग जर अनिल चौहानने CDSनी रेकॉर्डवर आणलं की काही विमानं पडले, मग त्यांच्या पायलट्सना आपण रिस्पेक्टफुल फ्युनरल दिलं का, हा माझा प्रश्न आहे. ट्रम्प ताऱ्याच्या विधानानंतर जर का सिंदूर ऑपरेशन थांबत असेल तर मग भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचला आहे. 100% धोका पोहोचला आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननी रशिया बरोबर करार साईन केला जो आपला आला आहे. टर्कीचा तर विषय आहे, चायनाचं PL-15 जे त्याच्यावर लॉन्च झाले. तुम्हाला हे पण सांगते की आपल्या रफाईल प्लेन जे आपण फ्रान्सकडून घेतले, भारताने फ्रान्सला रफाईलचं सोर्स कोड मागितलं ब्रह्मोस इंटिग्रेट करायला. रफाईलमध्ये ब्रह्मोस मिसाईल ही प्लेनवर चढवावी लागते, जसं पाकिस्तानने त्यांच्यावर PL-15 चायना मेड PL-15. पण फ्रान्सने आपल्याला सोर्स कोड दिला नाही रफाईलचा. आणि मग ती रफाईलची कॉन्ट्रोवर्सी तुम्हाला की HAL ला मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी बँक्रप्सी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं. रफाईलचा सोर्स कोड फ्रान्सने आपल्याला दिला नाही. हे पुन्हा एकदा मोदींनी भारताला कमकुवत साबित केलं. आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस इंटिग्रेट करू शकलो नाही रफाईलमध्ये. आणि त्याच्यामुळे PL-15नी कदाचित असं CDS म्हणतात की रफाईलला ह्याच्यामध्ये होतच आहे की इथूनच जर का अशा पद्धतीचं युद्ध चालू असेल तर समाजामध्ये येऊन पंतप्रधानांनी ती बाजू मांडणं किंवा ती बाजू सांगणं अपेक्षित होतं. पण पंतप्रधान हे जाहीर सभेमध्येच व्यक्त होताना दिसते. आणि जे डेलिगेशन्स पाठवतात ते बाहेरगावी पाठवतात. पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा, आपल्या लोकांना सांगा, देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून, हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहे. ते 4 आतंकवादी अजूनही फरार आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या. त्यांना अजून ही अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या. तुम्ही जयशंकरजी 15 मिनिटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय, त्याच्याबद्दल उत्तर देऊन आम्ही अटॅक करतोय, तुम्ही सतर्क राहा. आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली, त्याच्यामुळे कॅज्युअलिटीज. मग हे सगळं बघून आपल्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स डिमोरलाइज नाही का होणार मला सांगा. एवढं तुम्ही कमकुवत या ठिकाणी झालात ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. आणि पक्षाला जिल्हाध्यक्ष कधी मिळेल नाही, पण आम्ही गॅरंटीतून विमानसेवा सुरू केली आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू केली. उम्मीद पे दुनिया कायम होतीये, बघूया सोलापूर मुंबई सुरू करतायत का नाही. आणि ह्या विमानसेवा सुरू होण्याच्या मागे सगळ्यांचाच त्या ठिकाणी प्रयत्न आहे, सगळ्यांचं यश आहे. खरं तर विमानतळ हे कोणाच्या काळात झालं हे सगळ्यांना माहिती आहे. विमानसेवा कधी चालू झाली हे पण सगळ्यांना माहिती होणं गरजेचं आहे. हे तुम्ही लोकांच्या निदर्शनास मला असं वाटतं आणणं गरजेचं आहे. उडानमध्ये आपलं विमानतळ खूप आधी गेलेलं, 10 वर्ष विमानसेवा का नाही सुरू झाली. तुमची सत्ता होती केंद्रात पण आणि महाराष्ट्रात पण, तेव्हा का नाही सुरू झाली. आणि आता तुम्ही आम्हाला असं हे दिल्यासारखं सोलापूर गोवा तुम्ही सुरू करताय. आम्हाला आमच्या शहराचा विकास पाहिजे, आमच्या शहराची प्रगती पाहिजे आणि ती सोलापूर गोवाने होऊ शकणार नाही. एक प्रश्न असा आहे की अनेक काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की निकोप पद्धतीनं निवडणुका पार पडल्या नाहीत, त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या निकोप निवडणूक पद्धतीवर शंका घेऊन कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. आणि कोर्टाकडूनचा कसा निकाल अपेक्षित आहे जो निकोप या शब्दाला समर्पित असेल आणि कोर्टाकडून त्या पद्धतीचे निकाल येतील असं वाटतं का. कारण देशाचा इतिहास आहे, निकालावरच एका पंतप्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अशा पद्धतीने आमची अपेक्षा आहे की कोर्ट हा इंडिपेंडेंट ट्रान्सपेरंट निकाल देईल, पारदर्शक आणि स्वतंत्रपणे निकाल देईल. कोर्टावर मला कोणत्याही प्रकारचा आक्षेप त्या ठिकाणी घ्यायचा नाहीये. लोकशाही आम्ही तरी जिवंत ठेवली पाहिजे. तर दुसरा प्रश्न असा की केंद्र सरकार हे राष्ट्रीय जनगणना
आणि डिलिमिटेशन या दोन्ही कार्यक्रम जाहीर केले 27 आणि 28. जनगणनेसाठी 1 वर्ष लागतो, तो गॅझेट होण्यासाठी, डिलिमिटेशनला हरकतीसाठी 1 वर्ष लागतो. पण टाइम बॉन्डिंग असं आहे की अगदी म्हणजे 6 महिन्याच्या आतच तुम्हाला त्या दोन्ही तक्रारी द्याव्या लागतात आणि 6 महिन्यानंतर लगेच तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागतं. हे राजकीय स्ट्रॅटेजी आहे असं वाटतं. जाती जनगणनाचा जो निर्णय दिला त्याच्याबद्दल कोणते प्रश्न विचारणार आहेत, त्याच्यामध्ये कोणते, जसं तेलंगणाने केलं त्याच्यामध्ये कोणते प्रश्न विचारणार आहेत, ते टाइम बाउंड किती असणार आहे. जे मंत्रालय जाती गणना जनगणना करते त्यांना पैशाची तरतूद पण निधीची तेवढी केली नाही आहे. तर हा पण एक दबावाखाली राहुलजींनी जे सातत्याने प्रिडिक्शन केलेलं त्या दबावाखाली येऊनच ही घोषणा त्या ठिकाणी केली आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत महिला आरक्षण पण देऊ शकणार नाही, तोपर्यंत डिलिमिटेशन पण होऊ शकणार नाही. तर त्याच्याबद्दल पण आम्ही स्पेशल सेशन मागतोय. आम्ही ऑप सिंदूर बद्दल पण स्पेशल ऑप सिंदूरमुळे ऑप सिंदूर मी तिन्ही आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सला सलाम करते. अतिशय इंडिपेंडेंटली त्यांनी काम केलं आणि भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही सरकारने, हा प्रश्न माझ्या मनात आहे. सरकार आणि CDS मध्ये जी एका पानावर नाही आहे, ते CDS म्हणतात आमची विमानं पडली आणि का पडली, कशी पडली ते महत्वाचं नाही आहे, पण त्याच्यानंतर पण सरकार ते ऍक्सेप्ट करत नाही आहे. अमेरिकेच्या हातात भारत एक कठपुतली आहे का हा प्रश्न मला पडतो. इंदिरा गांधीच्या वेळेस निक्सनना जे खूप कडक होते त्या झुकावं लागलं आणि पाकिस्तानला सरेंडर व्हावं लागलं. पण हे नेमकं उलट झालंय. भारताने काय करावं काय नाही हे ट्रम्प तात्या आम्हाला सांगायला कोण आल्या, त्याच्यानंतर मोदींनी काही स्टेटमेंट दिली नाही. मोदींमुळे भारत ऑप सिंदूरच्या दरम्यान मोदींमुळे भारत अतिशय कमकुवत ह्या जगात दिसून आलं. एवढं मोदी हे पूर्णपणे जबाबदार आहेत आपल्या देशाला कमकुवत जगामध्ये दाखवण्यास. कारण का जे निर्णय, जे स्टेटमेंट्स यायला पाहिजे होते ते आले नाही आणि अमेरिकेने आपल्याला आदेश किंवा इन्स्ट्रक्शन दिले की आता सीज फायर करा. एकमेव कारण मोदीजी आहेत आणि त्यांनी ह्या देशाला अतिशय कमकुवत दाखवलंय जगाच्या मॅप. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.